नमस्कार मंडळी, बऱ्याच जणांना सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी असा त्रास होतो। हाडांचा कोणत्याही प्रकारचा त्रास कमी होण्यासाठी आज आपण एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे डिंकाचे लाडू। डिंकाचे लाडू करण्यासाठी इथे साहित्य घेतलेले आहे। 500 ग्रॅम खजूर, 1.5 वाटी साजूक तूप, 2 वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 वाटी खारीक पावडर घ्यायची आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे। आता आपण इथे डिंकाचे लाडू करणार आहोत, त्यासाठी इथे मी पाऊण वाटी डिंक घेतलेला आहे। इथे मी 30 बदाम, 30 काजू घेतलेले आहेत, 4 टेबलस्पून इथे तीळ घ्यायचे, 2 टेबलस्पून खसखस, 2 टेबलस्पून इथे मी मेथ्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत। आता कढईमध्ये सुरुवातीला आपण 2 टेबलस्पून मेथ्या भाजून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटभर आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे, जास्त कडवट करायचे नाहीत आपल्याला, कारण ऑलरेडी आपल्या मेथ्या या कडवट असतात। तर 2 मिनिटभर हे भाजून घेतलेले काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून तीळ भाजून घ्यायचे। आता तीळ आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे ते तडतडायला लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता इथे आपले तीळ पण छान भाजले गेलेले आहेत, आता आपण काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून खसखस घालायचे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे, कारण आपली कढई छान तापलेली आहे आणि खसखस भाजायला जास्त असं आपल्याला वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीने खसखस सुद्धा भाजून घ्यायचे आणि आता आपण ही भाजलेली खसखस काढून घेऊया। आता खसखस भाजल्यानंतर 2 टेबलस्पून आपल्याला कढईमध्ये तूप घालायचे आणि तूप घालून आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला बदाम भाजून घ्यायचे। आता बदाम साधारण 1 ते 2 मिनिटभर छान असे आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। इथे बदाम छान भाजल्यानंतर इथे मी काजू त्याच कढईमध्ये भाजून घेणार आहे, कारण काजू भाजायला अजिबात वेळ लागत नाही। त्यामुळे कढई छान गरम असतानाच यामध्ये सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे काजू भाजून घ्यायचे। थोडेसे लालसर झाले की गॅस बंद करायचे आणि हे सर्व काढून घ्यायचे। इथे काजू पण आपले छान असे भाजले गेलेले आहेत, आता आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आता इथे मी साधारण 2 ते 3 चमचे छान असं तूप घातलेलं आहे। आता या तुपामध्ये आपल्याला आपला जो डिंक आहे तो थोडा थोडा डिंक घालायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे। तो छान फुलला पाहिजे। डिंक छान फुलला की समजायचं आपले डिंक तळले गेलेले आहेत। डिंक तळल्यानंतर छान हलके होतात, अगदी कुरकुरीत होतात। तर इथे तुम्ही बघू शकता आपला डिंक छान फुललेला आहे आणि अगदी कुरकुरीत झालेला आहे। आता आपण हा डिंक काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचा सर्व डिंक आपण तळून घेऊया। तर इथे आपला सर्व डिंक तळून तयार झालेला आहे। आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप ओतायचे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी आपली खारीक पावडर भाजून घ्यायची। मध्यम आचेवरती साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटभर ही खारीक पावडर छान अशी भाजून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता आपली खारीक पावडर छान भाजली गेलेली आहे, आपण काढून घेऊया। आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचे। आता इथे आपण तुपाचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कोरडंच आपण आता हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे। फक्त खोबऱ्याला छान असा लालसर रंग येऊ द्यायचा नाहीये, हलकंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे साधारण मी 1 ते 2 मिनिटभर डेसिकेटेड कोकोनट छान असं भाजून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता डेसिकेटेड कोकोनट छान भाजलं गेलेलं आहे, काढून घेऊया। आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ छान खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला मी तुपाचा वापर न करता व्यवस्थित आता आपण ह्याला भाजून घेऊया। कोरडंच पीठ भाजल्यामुळे आपल्याला त्याचा रंग समजतो, तो कितपत भाजलेला आहे आणि छान असा सुगंध आला की आपण यामध्ये तुपाचा वापर करणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता छान असं पिठाला मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे आणि सुगंध सुद्धा सुटलेला आहे। तर या स्टेजला मी आता यामध्ये तूप घालणार आहे। आता यामध्ये साधारण 5 ते 6 चमचे तूप घातलेलं आहे मी आणि हे तूप घातल्यानंतर पुन्हा छान असं आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ खूप छान असं भाजलं गेलेलं आहे, अगदी सोनेरी रंग आलेला आहे।
आणि आता साधारण आपल्याला 1 ते 2 मिनिटभरच आता आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे, कारण खूप मस्त सुगंध सुटलेला आहे. तर इथे आपलं गव्हाचं पीठ छान असं भाजलेलं आहे. गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला जे उरलेलं तूप आहे ते तूप सगळं घालायचं आहे. इथे जवळजवळ आपण 1.5 वाटी तुपाचा वापर केला होता. ते सर्व तूप आपण यामध्ये वापरलेलं आहे. आता उरलेलं तूप घातल्यानंतर इथे आपण आपले जे खजूर आहेत ते खजूर यामध्ये भाजून घ्यायचे. साधारण 2 ते 3 मिनिटभर आपण याला छान भाजून घेऊया. भाजल्यामुळे खजूर छान असे सॉफ्ट होतात आणि आपल्याला लाडू करताना छान असं बाइंडिंग मिळतं. तर आता हे छान 2 ते 3 मिनिटभर भाजून घेऊया. तर इथे आपले खजूर पण छान असे सॉफ्ट झालेले आहेत. आता गॅस बंद करूया आणि इथे मी मिक्सरमध्ये तीळ, खसखस आणि मेथ्या घेतलेल्या आहेत. ते सुरुवातीला ग्राइंड करून घेऊया. कोरडेच ग्राइंड करून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता मेथ्या आणि खसखस आपण छान ग्राइंड करून घेतलेले आहेत. त्यामध्येच आता काजू बदाम सुद्धा ग्राइंड करून घ्यायचे. पल्स मोडवरती ग्राइंड करून आता आपण काढून घेऊया. आता डिंक सुद्धा अशाच पद्धतीने पल्स मोडवरती ग्राइंड करून घेऊया. आणि आता डिंक सुद्धा तयार आहे. आता सर्व साहित्य एका डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता इथे खजूर पण छान असे कोमट झालेले आहे. कोमट झाल्यानंतरच आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व मी हाताने मिक्स करून घेते. आता इथे सर्व साहित्य मी हाताने एकजीव करून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा वेलची पूड घालायची आणि आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि याचे मस्त असे लाडू वळून घेऊया. आता इथे लाडवाचं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. खजूर कोमट असतानाच आपण याचे लाडू वळून घ्यायचे, म्हणजे लाडवाला छान असा आकार येतो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला लाडू तयार होत आहे. इथे आपण गुळाचा, साखरेचा अजिबात वापर न करता खजुरापासून मस्त असे आपले डिंकाचे लाडू तयार केलेले आहेत आणि खूप सुंदर होतात. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि झटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही. इथे आपल्याला पाक करायची गरज नाहीये. तर मस्त असे लाडू मी आता वळून घेते. तर इथे सर्व लाडू आपले तयार आहेत. आपल्या दिलेल्या प्रमाणामध्ये टोटल 19 लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही लहान केले तर अजून जास्त होऊ शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा.